एक तर हो साहेब, उपोषण करते असतील, आंदोलन करते असतील, तुम्ही सर्व विद्यार्थी, तुम्ही हा जो लढा त्या ठिकाणी लढलात गेले 2-3 दिवस, त्यामुळेच सरकारला तुमच्या काही मागण्या ह्या मान्य कराव्या लागल्या. तुमच्या एकजुटीचा मनापासून मी सलाम करतो. याच्यामध्ये आम्ही फक्त पाठिंबा देण्यासाठी आलो होतो. खरं तर हे जे आंदोलन आहे हे तुमचं होतं, पण जेव्हा काही लोकप्रतिनिधी अशा आंदोलनाला पाठिंबा देतात तर कुठंतरी सत्तेत असणाऱ्या सरकारवर थोडं तरी प्रेशर येण्यासाठी काही प्रमाणात मदत होत असते. पण हे जे प्रेशर सरकारवर आलं त्याचं 99.99% श्रेय हे पूर्णपणे तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी जातं. आता याच्यात जेव्हा मी काल आलो होतो, प्रमोदराव असतील, सुनील असेल, केतनराव असतील, यांनी मला सांगितलं होतं की असं एक आंदोलन चालू आहे, जे मी टीव्हीवर सुद्धा बघत होतो. त्यांची मागणी होती पहिल्या दिवशीच मी आलो पाहिजे. मी त्यांना एवढंच सांगितलं की हे आंदोलन तुमचं आहे, सरकारला 1 दिवसाची संधी आपण देऊया आणि मग पहिल्या दिवशी काय निर्णय ते घेतात थोडंसं बघू आणि मग दुसऱ्या दिवशी येऊन मी तुम्हाला पाठिंबा देत भाषण करणार नाही, पण इथे येऊन फक्त मी बसेल आणि बसणार नाही. जर रात्रीपर्यंत आंदोलन चाललं नाही तर दुसऱ्या दिवसापर्यंत आंदोलन चाललं तर तरी सुद्धा या फुटपाथवर, या रोडवर तुमच्या बरोबर मी झोपायला सुद्धा तयार आहे, अशी भूमिका घेतली. बुलंद आवाज तुम्हीच आहात आणि तुम्ही सर्वांनी दाखवलं की युवा आणि विद्यार्थी एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं. त्यामुळे हा लढा सोपा नव्हता, पण तुम्ही लढला आणि तुम्हाला यश आलं. याच्यात जेव्हा मी काल आलो तेव्हा मला एका गोष्टीचा आनंद झाला की तुमचे जे सर्व लायब्ररीचे नाही तर क्लासचे जे प्रमुख ओनर असतील, शिक्षक असतील, हे सर्व तुमच्या या लढ्यामध्ये सहभाग त्यांनी घेतला. त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आता बघा, काल जेव्हा मी आलो तेव्हा 2 प्रमुख मागण्या मी ऐकल्या होत्या. एक मागणी होती 25 तारखेला बँकिंगच्या दिवशीच, म्हणजे बँकिंगची एक्झाम जेव्हा होती तेव्हाच राज्यसेवेची परीक्षा ही घेतली जात होती, ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी एक मागणी आपल्या सर्वांची होती. दुसरी मागणी जी होती, याच परीक्षेमध्ये म्हणजे जी ऍड निघाली आहे राज्यसेवाची, त्याच्यामध्ये कृषी सेवाचा सुद्धा समाविष्ट व्हावं अशी तुमच्या सगळ्यांची मागणी होती. बरोबर का नाही? या 2 मागण्या. तिसरीवर येतो. आता मग इथं तुमच्या बरोबर बसल्यानंतर चर्चा केल्यानंतर कंबाईनच्या बाबतीतला अतिशय महत्वपूर्ण मुद्दा हा तुम्ही आता याच्यात इंजिनिअरिंग आहे आणि बरेच काय, माझ्याकडे सगळी कागद आलेली आहेत. आता तुम्ही समजून घ्या. हे बघा, तुम्ही राज्य सेवा म्हणजे एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी बनण्याच्या जे काही एक्झाम्स असतात ती देणारी मुलं आहात. तुम्हाला कुणी फसू शकतं का? अशात काल आता काही प्रमाणात अभिमन्यू भाऊंचं सुद्धा आभार व्यक्त केले पाहिजे. त्याचं कारण एक आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत फोन करण्याचा प्रयत्न केला, आमचा फोन त्यांनी घेतला नाही, कारण त्यांना असं वाटत होतं की हे आंदोलन आम्ही उभं केलंय. आम्ही पीएला सांगितलं, बाबांनो आम्ही हे उभं केलं नाही, हे विद्यार्थ्यांनी केले. मला फक्त विद्यार्थ्यांच्या म्हणण्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. आम्हाला बोलता नाही आलं, पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो, आम्ही आमच्या नेते पवार साहेबांशी बोललो. साहेबांनी सांगितलं की जे काय माझी मदत लागेल मी करायला तयार आहे, फक्त तू मला सांग. मग ह्या 2 मागण्या मान्य करण्यासाठी अभिमन्यूराव जे सत्तेत आहेत आज, ते काल कोणाला भेटले? फोटो आपण सर्वांनी बघितलाय. मुख्यमंत्र्यांना भेटले, उपमुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांनी फोटो ट्विट केला का नाही केला? आता फोटो ट्विट केला म्हणजे ते काल भेटले असं आपण समजायचं. बरोबर का नाही? आता काल म्हणजे आज त्यांची काय ट्विट आली आहे की नाही भेटलो नाही,
मुख्यमंत्र्यांना मी भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, आयोगाच्या प्रमुखांशी बोलणं झालं. हे बोलले का नाही? ते बोलले ट्विटमध्ये. त्याचा अर्थ त्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की ही जी 25 तारखेची जी परीक्षा आहे ती आम्ही पुढे ढकलत आहोत आणि त्याच्याच बरोबर तुमची जी कृषी सेवेला याच ऍड मध्ये समाविष्ट करण्याची जो निर्णय नाही तुमची मागणी ते सुद्धा आम्ही सरकार म्हणून महायुती म्हणून आम्ही मान्य करत आहोत. हे त्यांनी आज ट्विट केलं. बरोबर का नाही? आता याच्यात मी कंबाईनवर येतोच, पण ह्या दोन मागण्या ज्या तुम्ही सर्वजण करत होतो, काल आदरणीय पवार साहेबांशी मी बोललो. साहेबांचं मत आलं काय चाललंय. मी म्हणलं साहेब आमचं कुणीच ऐकत नाही, आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतोय, मुख्यमंत्री ऐकत नाही. पोहोचण्याचा प्रयत्न केला तर मग साहेबांनी रात्री जेव्हा आम्ही 11 वाजता त्यांच्याशी बोललो, मी फोन नव्हता केला, शेवटचा फोन त्यांचा आला होता. कारण मी दुपारी सांगितलं होतं काही मुलं आता उपोषणाला बसत आहेत, पाऊस चालू आहे. साहेबांनी मला 11 वाजता फोन केल्यानंतर त्यांनी विचारलं एवढंच की ते उपोषणाला बसलेल्या मुलांची तब्येत कशी आहे, पाऊस पडतोय का, महिला मुली आहेत का. आणि त्यांनी मला विनंती केली मुली असतील तर कृपा करून तुम्हाला कसं जमते बघा, पण मुलींना तिथं रात्रभर थांबून देऊ नका. आणि मग त्यांनी 11:58 ट्विट केली. काय ट्विट केली की सरकारने जर या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मी तिथं येईल. आणि जेव्हा पवार साहेब असं बोलतात तेव्हा धडकी कोणाला बसते. आणि मग तुम्ही लढा जोर लढला. त्याच्याच बरोबर काल जे काही सत्तेतल्या आमदारांचं चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर झाली आणि पवार साहेबांचा ट्विट की पवार साहेब येत आहेत, हे ऐकून अधिकाऱ्यांना सकाळी 8:30 वाजताच ऑफिसला यावं लागलं. 10च्या आधीच त्यांना बैठक सुरू करावी लागली आणि मग त्यांनी हा निर्णय घेतलेला ट्विट केला. आता आयोगाने 2 ट्विट केलेत, पण त्या ट्विटमध्ये कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन मलाही समजतं. पण आता समजा एक व्यक्ती सत्तेतला जर बोलत असेल की मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, मी उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आणि असा निर्णय झालाय, तर मला असं वाटतं ऐकून आपण घ्यावं. एक तर मी राजकारण करण्यासाठी इथं आलो नाही, नाही तर मी म्हणलोच असतो चला अजून 10 दिवस बसू. बरोबर का नाही? आपल्याला काय राज्य करताना, ठराविक राज्य करताना नुसतं पेटवा पेटवी करायची आणि आपलं राजकीय पोळी भाजायचं, हे आम्ही करू शकलो असतो. पण साहेबांचं म्हणते पावसाळ्याच्या काळामध्ये कुणीही राजकारण करायचं नाही. जी काही योग्य भूमिका आहे ती घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा, ती भूमिका मी इथे घेत आहे. शेवटी हा लढा तुमचा, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आता इथं पवार साहेबांचं मत असं आलं की मी ट्विट बघितलेले आहेत, क्लिअर ट्विट नाही आहेत, पण माझ्या पीएलई सत्तेत असणाऱ्या एका आमदाराची ट्विट आणि फोटो बघितलेला आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणे जे तुमची मागणी तसं लिहिलेलं आहे. आता उद्याच्या दिवशी तिथं असणारे प्रतिनिधी जे याच्यासाठी उपोषण करतायत आणि लढतायत, त्याच्याच बरोबर इथं असणारे जे काही प्रमुख लोक आहेत, अशा 8-10 जणांनी मला उद्या त्यांनी जर भेट घेतली तर त्यांच्या समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मी वेळ घेलेत. 7 दिवसामध्ये हे जे कन्फ्युजन झालेलं आहे कृषीचं आणि आपल्या एक्सटेन्शन जे केलं ते कधी होणार परीक्षा हेच माहित नाही आपल्याला. ते आपण एकत्रित उद्या बसून 7 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर आपण समोरासमोर बसू आणि समोरासमोर त्या ठिकाणी जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मी उठणार नाही असं पवार साहेबांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे. आता पवार साहेबांनी बोलताना हेही सांगितलं मी वेळ घेईल आणि समजा मंत्रालयातली तरी मला वेळ मिळाली, अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नसलो तरी माझ्या या युवांसाठी मी मंत्रालयामध्ये सुद्धा जायला तयार आहे. मग आता साहेबांची ही भूमिका असेल तर मग हे एक्सटेन्शन तिथं कन्फ्युजन 4 महिन्यांनी होणार, 2 महिन्यांनी होणार. आणि कृषी मला असं वाटतं की थोडंसं मोठं मन त्या ठिकाणी आपण सर्वांनी, शेवटी निर्णय तुमचा आहे तर त्या बाबतीत निर्णय आता घ्या असं मी म्हणत नाही. तुम्ही बसा, चर्चा करा, तिथं निर्णय घ्या. कारण या 4 पोरांची तब्येत खालवत चाललेली आहे. इथं पण कुठे गेला तिकडे इथं आहे, दोघं आहेत, हे लढतायत, तब्येत डाऊन आहे. आता राहिला प्रश्न कंबाईनचा. काल कंबाईनचा मुद्दा जेव्हा माझ्या कानावर आला, मला असं वाटतं कदाचित आपल्याकडनं शिष्टमंडळ जे गेलं त्यांनी तो विषय तिथं घेतला नाही घेतला मला माहित नाही. कोणता
कंबाईनचं घेतलं ना 18 मुद्दे जवळजवळ. बरं कंबाईनचा मुख्यमंत्र्यांना भेटला का? शिष्टमंडळ पूर्ण होतं, कोणाला भेटलं? पूर्ण आयोगाची बैठक होती. बरं काल ऐकून घ्या, सचिव खरात ऐकून घ्या, पट्टे सर होते. काल आपले जे शिष्टमंडळ गेलं तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी, त्यांना काल मंत्री कदाचित राजकीय काही कार्यक्रमामध्ये त्यांना ते दुसरीकडे असल्यामुळे. असंही दादा, आयोगामध्ये मंत्र्यांना एंट्री नाही हे चंद्रकांत दादांनी सांगितलं. ठीक आहे, तसं नाही. हो, म्हणजे हे जे म्हणजे माझं मत होतं की तुम्ही आधी जर मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला भेटला असता, पण ते भेट न होता डायरेक्ट तुम्ही आयोगामध्ये गेला. म्हणजे त्यांनीच भेट लावली. म्हणजे बरोबर त्यांनीच भेट लावली. आमचं म्हणणं एवढंच आहे की विद्यार्थी प्रतिनिधींना, म्हणजे मी तुमचा फक्त एक पाठिंबा देणारा कार्यकर्ता राहू शकतो, मी विद्यार्थी होऊ शकत नाही. तसंच अभिमन्यू भाऊंचे अभिमन्यू भाऊ भेटले, पण आपलं जे काल डेलिगेशन गेलं होतं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलं नाही. तर साहेबांचं मत आहे की मी 7 दिवसात बैठक लावतो, त्याच्यात तुमचं जे कुठलं डेलिगेशन असेल या तिन्ही विषयाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ, तिथं चर्चा करू. जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तिथून आपण उठणार नाही. फक्त कंबाईनच्या बाबतीत मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की सरकारकडनं 1000 जागेची मागणी आलेली आहे, अजून जास्तीत जास्त 500 मागण्याची मागणी येईल. म्हणजे 1500च मागणी कदाचित त्यांच्याकडनं केली जाईल. म्हणजे 15,000चा जो आकडा आपण करतोय, ज्यासाठी आपल्याला लढायचंय, त्यात 1 शून्य कमी करा असं अप्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ऐकून घ्या. तर आता हे सुद्धा कन्फ्युजन आहे. खरंच किती आता आराराबांनी 1800च्या PSI का कशाच्या जागा काढल्या होत्या, आठवतंय का? आता ह्याच्यात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतः एक दिलदार माणूस म्हणून आराराबांनी तो त्यावेळेस निर्णय घेतला. आता मग साहेबांनीच त्यावेळेस निर्णयामध्ये जर लक्ष घातलं असेल आणि साहेबच म्हणत असतील हे सगळे विषय आणि जे प्रलंबित विषय इंजिनिअरिंगचा असेल, PSI असेल, नियुक्ती असेल, इंटरव्ह्यू होणं असेल, जे काय आपल्या बरेच यादी मोठी आहे. कारण मगाची ते महानगरपालिका, मी बऱ्याच लोकांना फोन केले, अधिकाऱ्यांना फोन केले. हे सगळे विषय आपण पुढच्या 7 दिवसामध्ये या सरकार समोर पवार साहेबांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये मांडायला काय हरकत आहे का? मग कारण कसं आहे, हे बघा मी आत्ता बोलतोय तुमच्याशी, काल फक्त 2-3 लाईन बोललो. इथं अनेक मान्यवर येतील, मोठे नेतेच सगळे, पण नुसतंच बोलून होत नसतं. पवार साहेब पुढाकार घेत आहेत आणि पवार साहेब म्हणतात की उद्या 4-4 लोक जर आपण एक व्यक्तिगत इथं पुण्यामध्येच बैठक साहेबांबरोबर लावली, काय विषय कसे मांडायचे. कारण का पवार साहेबांनी परवा आपले चेअरमन कोण रजनीश सेठ त्यांच्याकडे तर कुणीच फोन करू शकत नाही, पण साहेबांचा अप्रोच त्यांच्याकडे असल्यामुळे साहेबांचं ते ऐकतात. तरी ह्या 2 ट्विटमध्ये साहेबांचा सुद्धा रोल मोठा आहे. हे मी नाही, सेठ जे चेअरमन आहेत त्यांना तुम्ही विचारलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. आता अशात कंबाईन हे बघा इथं तुम्ही आपण सगळेजण भाष्य करू. आणि मला तर उलट इथं हा मुद्दा घेत 15,000 झालंच पाहिजे म्हणून मी इथं घोषणाबाजी करणं हे माझ्यासाठी सोपं आहे. कारण का राजकारणासाठी आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मला सोपं आहे. पण तुमच्या भवितव्याबाबत पवार साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की ह्यांच्यासाठी लढायचं खरं, पण ह्यांच्या भविष्याच्या बाबतीत राजकारण करू नका. हे जर त्यांनी मला सांगितलं असेल तर कुठंतरी मला सुद्धा ही आजची भूमिका घेण्यासाठी माझंही मन म्हणते आणि साहेबांचंही मन म्हणते. त्यामुळे मी विनंती आपल्या सगळ्यांना करतो, थोडा वेळ घ्या. सर्व जे कंबाईनवाले एकत्रित बजा राज्यसेवा अतिरिक्त जागे एकत्रित बसून त्याच्याचबरोबर इतरही जे आपले कृषी आणि जे इंजिनिअरिंग वगैरे एकत्रित बसून 2-2 लोक जर आले तर उद्या जाऊन आपण साहेबांना भेटू. पण इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी करून म्हणजे आता एक पुणेकरांनी आपल्या आंदोलनाचं स्वागत 2 दिवस केले, म्हणजे हा रोड अख्खा बंद होता. काही लोकांना पत्रकारांनी विचारलं काय वाटतंय, ते म्हणते युवा त्यांच्या लढाईसाठी लढतात तर आमचा पण पाठिंबा आहे. पण किती दिवस हा रस्ता आपण बंद करू शकतो हाही प्रश्न आहे. तर मग बरोबर आहे, तोपर्यंत तो तुमचा निर्णय मी विनंती करतो आपण सर्वजण एकत्रित बसून काय करायचं, साहेबांबरोबर उद्या बैठक लावून 7 दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावायची असेल तर आपण तयार आहोत. मागणी बरोबर आहे तुमची, तो तुमचा पूर्ण अधिकार आहे. आणि एक तुम्हाला सांगतो,
हे बघा ऐका 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 जाहिरात फक्त काढायची हे बघा ऐका ऐका तुम्ही सोशल मीडियावर जे काय मी करतो ते मीडियावर टाकत असतो महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे काय मला करता आलं ते मी मीडियावर टाकले तुम्ही त्याचा अभ्यास करा जेव्हा मी विरोधात होतो तेव्हा सुद्धा आपल्या सर्वांसाठी ज्या काही अडचणी त्या सोडवण्याचा मी प्रयत्न केलाय आता हे बघा जेव्हा हा जो विषय आहे तुमच्या मागण्या आहेत त्या तुम्ही मागण्या मान्य करा साहेबांना मी उद्या सकाळी त्या ठिकाणी अरे बरोबर आहे काय अरे बोलू द्या ना त्यांना नाही काय त्यांना बोलू द्या हे बघा या आंदोलनामध्ये पुढे ना काँग्रेस आहे या आंदोलनामध्ये आम्ही आहोत या काँग्रेसमध्ये वंचित होतं या काँग्रेस काही इतरही होते आणि बघ हे बघा मी माझी भूमिका मांडतो मी थांबा आंदोलन तुमचं आहे बघा ऐका मी एका मिनिटात माझी भूमिका मांडतो आणि विषय संपवतो हे आंदोलन तुमचं आहे पुढे न्यायचा हा तुमचा विषय पण मी एक सांगतो की उद्या मी साहेबांना स्वतः भेटून मुख्यमंत्री कुणी नाही आलं तरी मी मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आणि अजून एक गोष्ट सांगतो आमच्या हे दोन विषय संपलेत असे मी समजून कंबाईनच्या बाबतीत पुढच्या 20 दिवसामध्ये जर या सरकारने पुढच्या 20 दिवसामध्ये या सरकारने कंबाईनच्या बाबतीत योग्य अशी भूमिका घेतली नाही कुणी नाही आलं तरी चालेल मी आयोगासमोर तिथं आंदोलनाला स्वतः त्या ठिकाणी बसायला तयार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.